हे आपण बघू शकता की कशा रीतीने हे सगळी जलपर्णी या ज्या उल्हास नदीच्या पात्रात संपूर्ण पसरलेली आहे. बघा आता आपण बघून हे सगळं काहीतरी बघू सुचत शकताय. होतं. संपूर्ण पात्र ह्या जलपर्णींनी, या दोन वेगवेगळ्या जातीच्या जलपर्णी आहेत, त्यांनी हे सगळं पात्र कव्हर केलेलं आहे. आणि किती घातक असू शकतं. इथले जे जलचर आहेत ते जलचरांसाठी तर आहे घातक, पण मगाशी जसं आपण बघितलं की हा जो नाला आहे मोहन्याचा, तो नाला थेट ज्या नदीच्या पात्रात मिसळला आहे. आणि ही जी जलपर्णी वाढण्याचं एकमेव ते अजून एक कारण आहे की ही सांडपाण्यावर ही जलपर्णी जगते. अजून पुढच्या दिशेने बघा आपण, ही सर्व दूर अशी जलपर्णी ही पसरलेली आहे. तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्हाला या नदीच्या पात्रात जलपर्णी ही बघायला मिळेल. आणि याच्यामुळे हे जे नदीचं पात्र आहे हे खूप प्रदूषित झालेलं आहे. 45 लाख लोक ठाणे जिल्ह्यातले या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि या नदीची दुर्दशा आपण बघू शकता कशी झालेली आहे.